हाय, मी सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत गावरान मटण. त्याच्यात आपण 1 चमचा मीठ घालून घेऊया आणि लहान 1 चमचा हळद टाकूया आणि हे हातानं मिक्स करून घेऊया. गॅसवर कुकर ठेवून त्याच्यात तेल गरम करायला ठेवूया. आता छान तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात मटण टाकूया. त्याला हलवून घेऊया, चांगलं परतून घेऊया. असं चांगलं हलवून घेऊया आणि गॅस थोडा कमी करून कुकरचं टोपण नुसतं ठेवून पाणी सुटेपर्यंत 5 मिनिटं ठेवूया. आता मस्तपैकी मिठाचं पाणी सुटलेलं आहे. आता ह्याच्यात जरा कोमट पाणी 1 तांब्या घालूया. आता हे झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊ. आता आपण मटणासाठी लागणारं खोबरं, 2 कांदे, कोथिंबीर, 2 मोठे आल्याचे तुकडे, 2 बारीक टोमॅटो, लसूण. गॅसवर तवा ठेवून गरम करूया. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून कांदा परतून घेऊया. आता चांगला लाल होईपर्यंत कांदा थोडा परतून घेऊया. थोडासा लाल झालेला आहे. आता एका काढून घेऊया. आता अजून थोडंसं त्यात तेल टाकूया, अर्धा चमचा. आणि आता टोमॅटो जरा परतून घेऊ. टोमॅटो असं परतून घेऊया आणि थोडं परतल्यानंतर काढून घेऊया. आता हा सगळा मसाला मिक्सरमधून बारीक करून घेऊया. हा मसाला वाटून घेतला आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यात तेल ओतून आता फोडणी टाकून घेऊया. यात 3 चमचे तेल घातलेलं आहे. आता ह्याच्यात आल्या लसूणची पेस्ट घालून घेऊया. त्याच्यानंतर कांद्याची पेस्ट, आता ह्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून घेऊया. हा असा परतून घेऊया. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 3 चमचे तिखट घालून घेऊया. असं परतून घेतल्याच्या नंतर मसाला छान भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये 1 वाटी गरम पाणी घालूया. हा मसाला
छानपैकी असा कमी गॅसवर थोडासा शिजवून घेऊया. हा मसाला अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आणि त्यातला अर्धा सुक्याला आणि अर्धा पातळ भाजीला वापरायचा. त्याच्यानंतर ह्याच्यात मटण टाकायचे आणि हलवून घ्यायचे. त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून त्याला 5 मिनिटे झाकून ठेवूया. आता 5 मिनिटं झाल्यावर झाकण काढून थोडंसं मीठ टाकून घेऊया. आपण आधी मीठ टाकल्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेऊया. त्याच्यानंतर हलवून घेऊया. आता हे झाकून ठेवून गॅस बंद करूया. आता ह्याच्यामध्ये आपण 1 तांब्या गरम केलेलं पाणी आणि आपण मटण शिजवून घेतलेलं आणि रस्सा ते ओतून घेतले आणि आपण काढलेला मसाला डायरेक्ट आपण ह्याच्यात टाकून घेऊया. चांगलं हलवून घेऊया. त्याच्यानंतर 1 चमचा मीठ टाकून घेऊया. थोडी कोथिंबीर. आता ह्याला एक उकळी काढून घेऊया. अशी उकळी काढून घेऊया. आता आपल्याला मस्तपैकी गावरान मटण तयार झालेलं आहे. हे आपलं सुक्कं मटण आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.